recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण दाल फ्राय म्हणजे दाल तडका कसा करायचा हे पाहणार आहोत आणि आयुर्वेदिक दृष्ट्या मोहरीचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेणार आहोत. कडकडीत तेल आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकल्यानंतर जी तडतड ऐकायला येते आणि त्यानंतर वाटते की किचन मध्ये काहीतरी मस्त शिजतंय आणि त्या फोडणीचा जो काही सुगंध येतो, हा हा क्या बात है. या अगोदर आपण 80व्या एपिसोड मध्ये मूग डाळीचे 2 प्रकारचे वरण कसे करायचे ते पाहिले आहे. तेव्हा मूग डाळीचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे. जिरा राईस, भाजलेला पापड, लोणचं आणि दाल फ्राय खूपच टेस्टी लागते. या अगोदर आपण जिरा राईस कसा करायचा ते पाहिले आहे. मी येथे मूग डाळीचं प्रमाण जास्त घेतलं आहे. ज्यांना तूर डाळ चालते त्यांनी मूग डाळीपेक्षा तूर डाळ जास्त वापरली तरी चालते. आणि फोडणीसाठी तेल किंवा तूप यापैकी कोणतंही एक वापरलं तरी चालेल. मी येथे फोडणीसाठी तूप वापरणार आहे. तुपामुळे दाल तडक्याला सुगंध आणि स्वाद खूपच छान येतो. मसाल्यातील फोडणीसाठी वापरला जाणारा महत्त्वाचा घटक म्हणजे मोहरी. फोडणीसाठी मोहरीचा वापर आपण नियमित करतो, परंतु आयुर्वेदिक दृष्ट्या मोहरीचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे माहीत नाही, तर ते आपण आता जाणून घेऊया. मोहरीच्या तेलामध्ये बीटा कॅरोटीन, आयर्न, फॅटी ॲसिड, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. अपचन, पोटदुखी, अजीर्ण झाल्यास मोहरीचे चूर्ण आणि खडीसाखर एकत्र करून पाण्यासोबत घ्यावे. त्यामुळे पोटाचे विकार दूर होतात. मोहरीच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल प्रॉपर्टीज आहेत. बॉडीवर जर रॅशेस आले तर त्यावर मोहरीचे तेल व खोबरेल तेल मिक्स करून लावावे. संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी यामध्ये मोहरीच्या तेलाने मसाज करावा. स्किन प्रॉब्लेम आणि हेअर प्रॉब्लेम यामध्ये मोहरीचे तेल उपयुक्त आहे. तसेच दात विकारांवर देखील मोहरीचे तेल उपयुक्त आहे. त्यामुळे मोहरीचा समावेश आपल्या आहारात जरूर करा आणि आरोग्य उत्तम ठेवा. चला तर आपण आता साहित्य पाहूया. पाणी, तेल, या मेजरमेंटच्या कपानं 1 कप मूग डाळ, अर्धा कप मसूर डाळ, पाव कप तूर डाळ, बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 टीस्पून जिरे, 3 टीस्पून साजूक तूप, 2 बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेला टोमॅटो. हे तुमच्या आवडीनुसार टोमॅटो, कांदा वगैरे कमी जास्त तुम्ही घालू शकता. अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून लाल तिखट, पाव टीस्पून हळद पूड, अर्धा टीस्पून हिंग पूड, 1 टीस्पून मोहरी, 2 टीस्पून उडीद डाळ, 2 सुक्या लाल मिरच्या, 1 तमालपत्राचं पान, 8 ते 10 कढीपत्ता पाने, 1 टीस्पून आलं पेस्ट, 1 टीस्पून लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून मीठ. प्रथम आपण डाळी धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घ्यायच्या. याच्यावरती औषधं वगैरे मारलेली असतात, त्यामुळे आपण डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आणि कुकरमध्ये घालूया.
यामध्ये पाणी घालूया. यामध्ये हळद पूड घालूया. गॅसवर ठेवूया आणि 3 शिट्ट्या करूया आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत थांबूया आणि वाफ गेल्यानंतरच कुकर उघडायचा. 3 शिट्ट्या झाल्या आणि वाफ गेली आहे. बघा डाळ कशी शिजली आहे. आणि आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. तुम्हाला घट्ट पातळ कसं हवं त्या प्रमाणात पाणी घालायचं आणि पाणी गरमच वापरायचं. आणि पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवूया. चार टीस्पून तेल वापरणार आहे तुम्ही आणि नंतर वरून फोडणीसाठी तूप वापरणार आहे. तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. यामध्ये आता मोहरी घालूया. आता थोडी आणि नंतर वरून फोडणीसाठी थोडी घालायची आहे. बघा मोहरी कशी तडतडली. यामध्ये तमालपत्र, गॅसची फ्लेम मंद करूया. जिरे, कढीपत्ता, आलं पेस्ट, लसूण आता थोडा आणि नंतर वरून फोडणीसाठी थोडा वापरायचा आहे. कांदा, टोमॅटो आणि मंद गॅसवरती कांदा टोमॅटो वगैरे आपण गुलाबीच्या रंगावर भाजूया. कांदा टोमॅटो वगैरे परतून झालं. यामध्ये डाळ घालूया. गरम मसाला, चवीनुसार मीठ, पाणी घालूया. कोथिंबीर, याच्यावरती झाकण ठेवूया आणि 3-4 मिनिटं याला उकळूया. 4 मिनिट झाली. याला आता चांगली उकळी आली आहे. आपण आता हे बाजूला ठेवूया आणि पॅन मध्ये फोडणीसाठी तूप गरम करायला ठेवूया. तूप गरम झालं आहे का बघूया. तूप गरम झालं आहे. यामध्ये मोहरी, उडीद डाळ, हिंगपूड, लसूण, लाल तिखट, लाल सुक्या मिरच्या, फोडणी तयार झाली. आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यावरती फोडणी ओतूया. आणि खमंग टेस्टी दाल तडका तयार. अशा पद्धतीनं दाल तडका तुम्ही जरूर करून बघा.
तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.